हे काळे पण तरी का आलं आणि गोरे पण तरी का आलं? कर्मामुळे आलंय. जेवढ्या काही घटना घडतात जीवनामध्ये, हे शरीर आपल्याला का प्राप्त झालं? कर्मामुळे. मग कालच आपण विचार केला, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचं स्त्री का झाला, पुरुष का झाला, प्रत्येकाचं त्या ठिकाणी चेहरा हा सुद्धा कर्माने बनलेला आहे. कोणी सुंदर का, कोणी कुरूप का, कोणी काळं का, गोरं का, कर्माचा संबंध त्याच्याशी आहे. म्हणून जसं हे कर्मामुळे झालेलं असल्यामुळे केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे वैसे. केलेलं काम्य कर्म जे आहे त्याप्रमाणे फळ भोगावया धरणे बैसे. केलेलं काम्य कर्म फळ भोगण्याकरता जीवापुढे धरणं धरून बसतं. कशाप्रमाणे? न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. जसं कर्जदार ऋण ज्याप्रमाणे आपल्याला द्यावं लागतं, एखाद्याचं सावकाराकडून कर्ज घेतलं तर त्याला ते कर्ज आपल्याला द्यावंच लागतं. असं म्हणतात, ऋण वैर हत्या हे न सुटे नेदिता. कुठेतरी एक दृष्टांत ऐकला होता, ऋणावरून आठवलं. एक मनुष्य तीर्थयात्रेला जायला लागला. एका ग्रस्ताकडून त्यांनी काही पैसे घेतले. गेला तीर्थयात्रेला, गेलाच बद्रीनाथला, केदारनाथला. पूर्वीच्या काळी लोक असं सांगून जायचे घरी की आम्ही आता चाललोय, परत येऊ की नाही काय सांगता येत. आलाच नाही परत. मुलांनी खूप दिवस वाट पाहिली, बाबा आले नाही, बाबा आले नाही. शेवटी मग लोकांनी सांगितलं, श्राद्ध घालून टाका बाबांचं. सगळं झालं. काही दिवसानंतर एक महात्मा त्या गावामध्ये आला. महात्मा म्हणायला लागला, महात्म्याकडे हा मुलगा गेला, म्हणायला लागला, आमचे बाबा तीर्थयात्रेला गेले, कुठं असतील आता, काय करत असतील, काय झालं असेल बाबांचं काय तुम्हाला? ते म्हटले, खरं आपण विचारून नाही, तुम्ही सांगून, मी सांगू नये. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता काय करायचं? तुम्ही चिंतन करा, नामस्मरण त्यांच्या प्रीत्यर्थ काही चांगलं करा. त्याने खूप आग्रह धरला, नाही मला बाबा कुठे, मला थोडंसं जाणून घेण्याची इच्छा आहे. त्या माणसाने शेजारच्या गावात नेलं, एका बैलाच्या गोठ्यात नेलं आणि एक बैलाचं जे बारकं असतं, काय त्याला म्हणतात, वासरू, बैल वासरू दाखवलं. म्हणजे तू खूपच विचारतोय ना, हा तुझा बाप आहे म्हणे. माझा बाप? त्या मालकाला बोलवलं. म्हटलं, हे वासरू कधीपासून आले? नाही असंच फिरत आले म्हणे माझ्याकडे, मी काय विकत घेतलं नाही, काही नाही. म्हटले तुला जर पाहिजे असेल तर हे 500 रुपये याला दे आणि तुझं तू घेऊन जा म्हणे. त्या ऋणाकरता त्याला तो जन्म घ्यावा लागला. 500 रुपये दिले आणि घेऊन जायला लागला. ते वासरू तिथंच मेलं, त्याचा देह संपला, तो त्याचं ऋण संपलं. सांगायचं तात्पर्य काय? जसं ते ऋण जे आहे ते फेडावं लागतं, तसं काम्य कर्म जे आहेत, सकाम कर्म तुम्ही केलेलं असेल तर ते सकाम कर्म तुम्हाला भोग दिल्याशिवाय सोडत नाही. म्हणून काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदु. काम्य कर्माचा त्याग शास्त्राने सांगितला. ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याने सकाम कर्म करायचीच नाहीत. सकाम कर्म केलं की तुम्हाला ते बांधून ठेवणार, ते तुम्हाला मुक्त होऊ देणार नाही. म्हणून केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे वैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. ज्याप्रमाणे फेडल्याशिवाय न फेडिता ऋण जैसे ओसंडीना, सोडत नाही ते. का कामनाही न करिता आवसात घडे पांडुसुता तरी
वायकांडे